नमस्कार, माझे नाव नील अमोल मोरे. मी महाराजा सयाजीराव विद्यालय इयत्ता 7वी तुकडी कचा विद्यार्थी. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे कचरा व्यवस्थापन. मानव जो कचरा निर्माण करतो त्या कचऱ्याची कुठेतरी विल्हेवाट लागली पाहिजे म्हणून मी हा प्रकल्प बनवला आहे. हा प्रकल्प कचऱ्याची काहीतरी विल्हेवाट लागावी म्हणून बनलेला आहे. यामध्ये काय आहे, फॅक्टरी आहे, कटिंग कन्व्हेयर आहे, मिक्सिंग चेंबर आहे, गॅस स्टोरेज टँक आहे, बायोफ्यूल आहे, इथं बायोफ्यूल फिल्टर आहे, इथे एअर फिल्टर आहे, इथे इंक मेकर आहे, इथे गॅस जनरेटर आहे, इथे टर्बाईन आहे, इथे सिटी आहे. इथे काय होतं तर इथे जे स्वच्छता कर्मचारी दिसतात हे शहरातील सर्व कचरा गोळा करतात आणि ते इथं आणतात. इथं आणलात की त्या कचऱ्यावरती त्या कचऱ्याचा बारीक भुगा होतो. कचऱ्याचा बारीक भुगा कन्व्हेयर बेल्टमधून फॅक्टरीमध्ये जातो. फॅक्टरीमध्ये ही फॅक्टरी कचरा जळवून किंवा त्यापासून गॅस क्रिएट करण्यासाठी आणि तारपोलिन बनवण्यासाठी बनलेली आहे. यामध्ये काय होतं तर कचरा यामध्ये जातो. यामध्ये तो कचरा गेला की तो जाळून किंवा त्यावरती प्रक्रिया करून त्याचा गॅस बनतो. गॅस बनला आणि काही प्लास्टिक सारखे पदार्थ जे खालीच हीट दिली की ते खालीच राहतात. त्यापासून इथे तारपोलिन बनते. तारपोलिन बनली इथे तारपोलिन बनते. जो उर्वरित गॅस आहे तो गॅस स्टोरेज टँकमध्ये आम्ही नेतो. गॅस स्टोरेज टँकमध्ये काय होतं तर तिथं केमिकल रिॲक्शन होऊन काही याचं लिक्विड होतं. लिक्विड झालं की ते लिक्विड इंधन असतं. परंतु आपण जर का ते लिक्विड आहे असंच गाड्यांमध्ये वापरले तर गाड्यांचे इंजिन लवकर खराब होऊ शकते. म्हणून इथे फिल्टर आहे, बायोफ्यूल फिल्टरमध्ये काय होते तर सल्फर गॅसेस, कार्बन गॅसेस फिल्टर होऊन इंक मेकरमध्ये जातात आणि फिल्टर्ड फ्यूल इथे येते. ते लोक विकत घेऊन वापरू शकतात. आणि इथून जर का आपण तो गॅस तसाच वापरला आपल्याला तर उलट वायू दूषित न करता वायूचे प्रदूषण कमी करायचे म्हणून इथं पहिले फिल्टर आहे. इथून सल्फर गॅसेस आणि कार्बन गॅसेस काढून घेतले जातात. ते सल्फर गॅसेस आणि कार्बन गॅसेस इंक मेकरमध्ये जातात. इंक मेकरचं काम काय आहे तर इंक मेकरमध्ये सल्फर गॅसेस कार्बन गॅसेस पासून इंक तयार केली जाते. आणि इथून जो फिल्टर्ड गॅस आहे, गॅसची एक ॲबिलिटी आहे, हीट दिली की तो गॅस एक्सपॅन्ड होतो आणि प्रेशर क्रिएट होतो. मी इथे ती सायंटिफिक पद्धत वापरलेली आहे. इथं गॅसला हीट दिली जाते, इथं गॅस एक्सपॅन्ड होऊन प्रेशर क्रिएट होतो. ते प्रेशर छोट्याशा नोझलमधून पंख्यावरती टाकलं की पंखा फिरतो, टर्बाईन फिरून इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते. या प्रोजेक्टमध्ये मी वीज निर्मिती, इंधन निर्मिती, शाईची निर्मिती, तारपोलिन म्हणजे ताडपदरी निर्मिती हा प्रयोग जर का आपण अंमलात आणला तर प्रदूषण आपल्या शहरातील प्रदूषण, आपल्या देशातील प्रदूषण खूप प्रमाणात कमी होऊ शकते. जर का हा प्रोजेक्ट आपण लवकरात लवकर नाही अंमलात आणला तर कचऱ्याचे मोठेच्या मोठे ढीग साठून लोकांना राहायला देखील जागा राहणार नाही आणि त्या कचऱ्याची काहीतरी विल्हेवाट लागली पाहिजे म्हणून हा प्रोजेक्ट आहे. हा जर का आपण अंमलात आणला तर कचऱ्याचीही विल्हेवाट लागेल, चांगल्या गोष्टींचीही निर्मिती होईल, वीज निर्मिती देखील होईल आणि वायूचे प्रदूषणही कमी होईल. धन्यवाद.